आज आपण नवीन पॅटर्न घेणार आहोत, मद्रासी ब्लाऊज म्हणजेच वन टक्स ब्लाऊज। तर त्याच्या आधी आपण मापे पाहून घेणार आहोत। छातीचं माप किती आहे? छातीचं माप छाती 36 इंच, कमरघेर 32 इंच, पूर्ण उंची 13 इंच, बाई लांबी 5 इंच, दंडघेर 12 इंच, पुढील गळा 5.5 इंच, मागील गळा 10 इंच, शोल्डर 12 इंच। हे काय झाले आपले मद्रासी ब्लाऊजचे माप। तर आता आपण काय पाहणार आहोत? ब्लाऊजची माहिती। तर ब्लाऊजची माहिती पाहणार आहोत आपण आधी मागील भागाची माहिती पाहणार आहोत, म्हणजे आपली मागील भागाची आकृती आणि माहिती। तर त्यासाठी आकृती कशी तयार झाली त्यासाठी आधी आपण माहिती पाहणार आहोत। तर मागील भाग आकृती, मागील भाग माहिती वर्णन। तर आपण याच्यामध्ये काय पाहणार आहोत? 1 ते 2 बरोबर पूर्ण उंची अधिक 1 इंच, 1 ते 4 बरोबर छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच, 1 ते 4 बरोबर छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच, 3 ते 4 बरोबर 1 ते 2 इतके, 2 ते 3 बरोबर 1 ते 4 इतके। नंतर काय 1 2 3 4 हा चौकोन तयार करणे। 1 ते 5 बरोबर गळा रुंदी, गळा रुंदी किती घ्यायची आपण? 2.5, पावणे 3, 3। आपल्या आवडीप्रमाणे जसं माप असेल त्याप्रमाणे आपण गळा रुंदी घेणार आहोत। त्याच्यानंतर 1 ते 6 बरोबर शोल्डरच्या निम्मे अधिक पाव इंच, 1 ते 7 बरोबर 1 ते 6 इतकेच, 4 ते 8 बरोबर 1 ते 7 इतके। त्याच्यानंतर 7 ते 8 बरोबर आडवे सरळ जोडणे, 7 ते 9 बरोबर 1 ते 6 इतके, 7 ते 9 बरोबर 6 ते 9 बरोबर उभे जोडणे, 6 ते 9 बरोबर उभे जोडणे, 5 ते 11 आडे उतार, 1 ते 10 बरोबर गळा खोली आपल्या आवडीप्रमाणे, 5 5.5 6 आपले जशी घ्यायची त्याप्रमाणे, 6 ते 12 बरोबर 6 ते 9चा मध्य, 9 ते 14 बरोबर तिरपे 1.5 इंच, 6 11 12 14 8 मागील मुंडा वळण देणे, 2 ते 13 बरोबर कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच, 2 ते 15 बरोबर 2 ते 13चा मध्य, 15 ते 16 बरोबर पाऊण इंच, 15 ते 17 बरोबर पाऊण इंच, 15 ते 18 बरोबर 4 इंच वरती, 18 ते 16 बरोबर जोडणे। हे आपल्याला टक्स घेण्यासाठी 18 ते 17 बरोबर जोडणे। आता आपण ही मागील भागाची आकृती पाहणार आहोत। आकृती कशी तयार झाली? 1 ते 2 आपण किती घेतलं? 1 ते 2 पूर्ण उंची अधिक 1 ते 2 आपण काय घेतलं? पूर्ण उंची अधिक 1 इंच, 1 ते 4 बरोबर आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच, तेवढंच माप आपण किती घेतलं? 1 ते 4 बरोबर खाली 2 ते 3। त्याच्यानंतर आपण 1 ते 2 हे माप घेतलं, तेवढंच आपण किती घेतलं? 4 ते 3। तर आपला चौकोन तयार झाला। 1 2 3 4, 1 2 3 4 आणि 1, हा आपला चौकोन तयार झाला। त्याच्यानंतर काय केलं आपण? गळा रुंदी 1 ते 5 आपण गळा रुंदी घेतली। त्याच्यानंतर आपण शोल्डरचं माप 1 ते 6 शोल्डरचं माप, शोल्डरच्या निम्मे अधिक पाव इंच, 1 ते 6। त्याच्यानंतर काय केलं? 1 ते 7चं माप किती घेतलं? 1 ते 6 इतकं, 1 ते 7चं माप किती घेतलं? 1 ते 6 इतकं, 7 इथं। त्याच्यानंतर 4 ते 8 हे पण माप आपण किती घेतलं? 1 ते 7च्या इतकं।
त्याच्यानंतर आपण 7 ते 9 किती घेतलं, 1 ते 6 इतकंच 7 ते 9चं अंतर घेतलं आणि 6 ते 9 सरळ वरती जोडून घेतलं. त्याच्यानंतर 6, 9, 8, 6, 9, 8, 4 आणि 6 हा आपला झाला चौकोन तयार. आपल्याला इथं काय करायचे, मुंडा वळण द्यायचे, तर आपण इथं चौकोन तयार केला. नंतर 6 ते खाली 11 पर्यंत अर्धा इंच तिथं काय घेतलं आपण, आडे उतार 5 ते 11. 5 ते 11 आपण काय घेतलं, आडे उतार. त्याच्यानंतर आपण काय केलं, 6 ते 9चा मध्य घेतला. 6 ते 9चा मध्य कुठं आला, इथं. इथं किती आले, 12. त्याच्यानंतर काय केलं आपण, इथून 9 ते आपण 14 इथं 1.5 इंच घेतलं तिरकं. त्याच्यानंतर काय केलं आपण, 6, 11, 12, 14 आणि 8 हे मागील मुंडा वळण देऊन घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, गळा रुंदी आपण इथं किती घेतली होती, गळा रुंदी 2.5 इंच किंवा 2.25 इंच. तिथून आपण काय केलं, खाली इथून 1 ते 10 आपण काय घेतली, गळा खोली किती घेतली आपण, 10 इंच. तर ही आपली चौकोन तयार झाला आपला ह्यो गळ्याचा. इथं आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा. त्याच्यानंतर काय केलं आपण, इथून 1 इंच तिरकं घेतलं आणि इथून आपण असा 10 ते 5 पर्यंत आपण ह्यो गळ्याचा आकार दिला. ह्यो आपला गळ्याचा गोल आकार दिला. त्याच्यानंतर आपण काय केलं, कमरेचा चौथा भाग, तर इथून काय केलं आपण, 2 ते 13 कमरेचा चौथा भाग आणि 8 ते 13 जोडून घेतलं. त्याच्यानंतर काय केलं आपण, 2 ते 13चा मध्य घेतला, इथं 15 आणि तिथून वरती सरळ 4 इंच. 15 ते 18 आपण वरती किती घेतलं, 4 इंच. त्याच्यानंतर आपण 16 ते 15 पाऊण इंच आणि 15 ते 17 पाऊण इंच. त्याच्यानंतर आपण काय केलं, 18 ते 16 जोडून घेतलं आणि इकडं 18 ते 17 जोडून घेतलं. हे काय करायचे आपल्याला, ह्यो आपला मेन टक्स, मागील भागावरती आपल्याला ह्यो मेन टक्स घ्यायचे. तर ह्यो मध्यभागी आपण टक्स घेतला. तर हे झालं आपलं पूर्ण मागील भागाची आकृती तयार झाली. आता आपण इथं पुढील भागाची आकृती कशी तयार झाली ते आपण पुढील भागाची माहिती पाहणार आहोत. आता आपण पुढील भागाची आकृती आणि माहिती पाहणार आहोत. आता ही पुढील भागाची माहिती आपली, याच्यामध्ये काय, 1 ते 2 बरोबर पूर्ण उंची अधिक 1 इंच, 1 ते 4 बरोबर छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच, 3 ते 4 बरोबर 1 ते 2 इतके, 2 ते 3 बरोबर 1 ते 4 इतके, 1, 2, 3, 4 बरोबर चौकोन तयार करणे, 1 ते 5 बरोबर गळा रुंदी 2.5, 2.25 किंवा 3, 1 ते 6 बरोबर शोल्डरच्या निम्मे अधिक 1 पाव इंच,
1 ते 7 बरोबर 1 ते 6 इतके, 4 ते 8 बरोबर 1 ते 7 इतके, 7 ते 8 बरोबर सरळ जोडणे, नंतर 7 ते 9 बरोबर 1 ते 6 इतके, 7 ते 9 बरोबर उभे जोडणे, 6 ते 9 बरोबर उभे जोडणे, 5 ते 11 आडे उतार, 1 ते 10 बरोबर गळा खोली आवडीप्रमाणे, 5.5 6 आपल्याला जशी घ्यायची तशी, 6 ते 12 बरोबर 6 ते 9चा मध्य. ही झाली आपली पुढील भागाची आकृती वर्णन माहिती. आता आपण आकृती पाहणार आहोत. पुढील भागाची आकृती कशी तयार झाली हे आपण पाहणार आहोत. तर आपण इथं काय घेतलं, 1 ते 2 आपण इथं 1 ते 2 किती घेतलं, पूर्ण उंची अधिक 1 इंच. त्याच्यानंतर 1 ते 4 आपण किती घेतलं, छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच. त्याच्यानंतर 1 ते 7 किती घेतलं आपण, 1 ते 6 इतका अंतर. आणि 4 ते 8 किती घेतलं आपण, 1 ते 6 इतका अंतर. त्याच्यानंतर काय केलं आपण, 7 ते 9 किती घेतलं आपण, 1 ते 6 इतकं. आणि तेवढंच 1 ते 7 अंतर आपण जे घेतलेलं तेच आपण इथं घेतलं 6 ते 9. 6 ते 9 आपण इथून घेतलं असं 8, 6, 9, 8 आणि 4 आणि इथं 6 पर्यंत आपण हे काय केला, चौकोन तयार केला. तर इथं काय करायचे, आपल्याला पुढील मुंडा वळण द्यायचे. तर पुढील मुंडा वळण देताना काय करायचं, आपण इथं आधी अर्धा इंच आडे उतार घेतला. त्याच्यानंतर आपण 6 ते 9चा मध्य घेतला इथं, आणि इथून आपण पाव इंच आतमध्ये घेतलं, किती, 13 नंबरला. तर आपण काय केल्यानंतर 6, 11, 13 आणि 8 हे काय दिलं आपण, पुढील मुंडा वळण. त्याच्यानंतर आपण गळा. तर आपण ही किती घेतली, 1 ते 5 गळा रुंदी किती, 2.5 किंवा 2.25. आपण किती घेतली, 2.25. त्याच्यानंतर आपण काय केलं, 1 ते 10 हे किती घेतलं आपण, गळा खोली 5.5 इंच. आपण हे गळ्याचा चौकोन तयार केला, 1, 10 आणि 5 ते 1 पर्यंत आपण हे काय केला, गळ्याचा चौकोन तयार केला. त्याच्यानंतर आपण इथून 1 इंच आतमध्ये घेतलं, मग इथून 10 ते 5 आपण गळ्याचा आकार दिला. इथून 5 पर्यंत आपण गळ्याचा आकार दिला. त्याच्यानंतर आपण काय केलं, खाली 2 ते 15 किती घेतलं आपण, ही क्रॉसपट्टी काढायची आपल्याला. तर 2 ते 15 आपण 3.5 घेतलं. आणि इथं आपण 2 ते 13 कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच. हे आपले ब्लाऊजच्या फिटिंगसाठी हे माप घेतलं आपण, 2 ते 13. त्याच्यानंतर काय केलं, 13 ते 16 इथं घेतलं आपण 2.5 इंच. तिथून आपण सरळ 15 ते 16 आपण क्रॉसमध्ये जोडून घेतलं. ही झाली आपली पूर्ण क्रॉसपट्टी तयार. किती, 15, 2, 13, 16 आणि 15 पर्यंत ही आपली काय झाली, क्रॉसपट्टी तयार झाली. तर हे झालं आपलं पुढील भागाचे आकृती वर्णन. तर ही जी आपली पुढील भागाची आकृती तयार झाली, त्याच्यामध्ये आपण काय करणार, ही 15 15, 2, 13, 16 आणि 15 पर्यंत ही जी आपली क्रॉसपट्टी तयार झाली, ही क्रॉसपट्टी आपण कट करून पुढील भाग वाढवून घेणार आहोत. तर पुढील भाग कसा वाढवायचा ते आपण पुढील भागात त्याची माहिती पाहणार आहोत.
हे आपला पुढील भाग वाढवून घेणे ही आकृती आणि माहिती आपण पाहणार आहोत. तर पुढील भाग कसा वाढवायचा? नाही ना. तर पुढील भाग कसा वाढवायचा? आपण याच्यामध्ये काय घेतलं? 1 ते पुढे घ्या बरं. पुढील भाग आपण कसा वाढवायचा? आपण जो पुढील भाग घेतला होता त्याच्यामध्ये आपण क्रॉसपट्टी जी घेतली होती 15, 2 ते ती क्रॉसपट्टी कट करून आपण हे पुढील भाग घेतलेला आहे. तर आता पुढील भाग कसा वाढवायचा हे आपण ह्या आकृतीमध्ये पाहणार आहोत. आपल्या या आकृतीमध्ये काय आलं? 1 ते 15 आणि 4 ते 16 इथपर्यंत आपली ही अर्धी आकृती आली पुढील भागाची. आपण जी क्रॉसपट्टी इथं घेतली होती खाली ती क्रॉसपट्टी कट करून आपली ही पुढील भाग वाढवण्याची आकृती तयार झालेली आहे. तर ती कशी तयार झाली ते आपण पाहणार आहोत. आता नेहमीप्रमाणेच आपलं किती 1 ते 10 आपले ह्यो गळ्याचा आकार आपण इथं गळा तयार केला. नंतर आपण इथून 6, 13, 8 आपण हे पुढील मुंडा वळण दिलं. त्याच्यानंतर आपण काय केलं? इथं खाली 7 ते 8 आपण इथं सरळ जोडलेला आहे नेहमीप्रमाणेच. आता आपल्याला बदल कुठं करायचे, कुठं वाढवून घ्यायचे? तर आपल्याला इथं वाढवून घ्यायचे. आपण जे 15 ते 16 हे अंतर घेतलेलं होतं त्याचं काय केलं? आपण इथं मध्य घेतला. इथं मध्य घेतल्याच्या नंतर आपण तिथून वरती 2.5 इंच इथं आपण वरती 2.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं? इकडं आपल्याला 1.5 इंच 17 ते 18 आपण किती घेतलं? 1.5 इंच आणि 17 ते 19 इथं पण आपण 1.5 इंच घेतलेला आहे. तर ह्यो आपला टक्स तयार झाला. इथून इथपर्यंत आपण परत 17 ते खाली 21 पर्यंत आपण इथं खाली 1.5 इंच घेतलेला आहे. 17च्या सरळ खाली आपण इथं 1.5 इंच घेतलेला आहे. तर इथून काय करायचं आपण? 22 ते 21 22 ते 21 असं जोडून घ्यायचं आणि नंतर 21 ते 16 इथून जोडून घ्यायचं. हे झाला आपला वाढवलेला भाग तयार. त्याच्यानंतर आपण कुठं वाढवलं? इथं आपण 3 इंच इथं कुठं घेतलं? 15 ते 22 3 इंच. तर हे 22 आपण कुठं वाढवला? इथून 7 22 21 आणि 16 हे भाग आपला काय झाला? वाढवून घेतलेला भाग आहे आपला. ह्यो पुढील भागात जेव्हा आपण इथं क्रॉसपट्टी कटिंग करून समजा आपण इथं क्रॉसपट्टीची आकृती कटिंग केली आणि नंतर आपण काय केलं? पुढील भाग वाढवून घेतला. तर त्याच्यामध्ये आपण 7 22 21 आणि 16 पर्यंत ह्यो भाग आपला वाढवून घेतलेला आहे. अशा प्रकारे पुढील भाग वाढून झालेला आहे. ही आकृती पुढील भागाची वाढवून घेतलेली आकृती आहे. इथपर्यंत माहिती, वर्णन आणि आकृती. आता पुढील भागात आपण मद्रासी ब्लाऊजचं पेपर कटिंग आणि कापड कटिंग पुढील भागात घेणार आहोत.